सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला वागे पुढे संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साच तुका मने येथे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवास वेगळे नित्यानित्य जोडे तेची साच समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगननिहित पाणी मन्ननं मन्ननाना तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं सदैधवला संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं मतिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरास्फीट निलये सरस्वते नमोस्तुते नीलाञ्जनं समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामातंड सम्भूतं तं नमामि शनीश्वरं बुधला सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवास वेगळे तेची साथ प्रस्तुत प्रसंग वाङ्मय शिवसाडे निवलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैरागाचे महामरू बोलबा पुत्र कान्हया बंधू श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबारा सांगतात जीवन जगत असताना सर्वसामान्य जीवाने सुखाचा व्यवहार केला पाहिजे जेणेकरून सुखाचा व्यवहार केल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये
सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. सुखाचा व्यवहार केला का त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असते. आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद कोंडला मागे पुढे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव त्या सुखासाठी रात्रीचा दिवस करून आपण धडपड करते. रक्ताचं पाणी हाडाचं काळं करून तुम्ही आम्ही सर्व शेतकरी वर्ग असो सर्वजण त्या सुख आमच्या जीवनामध्ये कधी सुखाची प्राप्ती होईल या आशेने आम्ही रात्रंदिवस धडपड करत असतोय. पण आमच्या जीवनामध्ये असून सुखाची प्राप्ती झालेली नाही. मग जर आम्हाला जीवनामध्ये आमच्या सुख प्राप्त करायचं असेल तर आम्हाला सुखाचा व्यवहार करावा लागेल. मी आज तुम्हाला नेमका व्यवहार कसा करायचा, आपल्या जीवनामध्ये सुख कसं प्राप्त झालं पाहिजे, आपण कशामध्ये सुख मानतो, संतांच्या इच्छेने कशामध्ये सुख होतं आणि आपल्या पद्धतीमध्ये कशामध्ये सुख आहे याचा फरक मी तुमच्या समोर आज समजून सांगणार आहे. तुकोबाराय म्हणतात, दादा आपण जर सुखाचा व्यवहार केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. ते होणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये साधू संतांची संगती घडणं. साधू संतांची संगती झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. आणि मग त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. नोय नोय मी त्या जगाच्या मालकासोबत खेळू लागलो, हसू लागलो, रडू लागलो, राहू लागलो, खाऊ लागलो, सोबत आम्ही एका ताटामध्ये जेवू लागलो. एका पंक्तीला बसून जगाचा मालक आणि मी सोबत बसून जेवू लागलो. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे त्याची साथ. या जगाचा मालक जर आपल्याला पंगतीमध्ये बसून जर आपल्या सोबत जेवत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशाचीही कमी राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी सुखाचा व्यवहार केला, माझ्या जीवनामध्ये लाभ सुद्धा सुखाचा झाला. काय लाभ झाला? जगाच्या मालकासोबत मला जेवायला भेटलं. संगती पंगती देवासवे घडे, मग नित्यानित्य जोडे त्याची साथ. मग मला या जीवनामधलं खरं काय ते कळायला लागलं आणि त्या जगाच्या मालकाच्या संगतीमध्ये मला कशाची कमी भासायला लागली नाही. मला जे पाहिजे ते मिळायला लागलं, कारण त्या जगाच्या मालकाच्या घरी, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची आशा. देवाची मला भेट झाल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये मला कशाची कमतरता राहिली नाही. तुकोबाराय म्हणतात, सुखाचा व्यवहार केला, मला सुखाची प्राप्ती झाली. जगाच्या मालकासोबत मला बसून पंक्तीला जेवायला भेटलं. जगाच्या मालकाच्या घरी कशाची कमतरता नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. आणि त्याच संतांच्या संगतीमध्ये, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये त्याचं नामचिंतन करत असताना माझ्याकडून जर काही चुका झाल्यात तर माझा जगाचा मालक भगवान परमात्मा एवढा कृपाळू, एवढा उदार आहे, एवढा मोठ्या पोटाचा आहे. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे. तो व्यवहार करत असताना तुमचा आमचा जर वाकडा पाऊल पडला, जर तो व्यवहार करत असताना आमच्या जीवनामध्ये जर चुका झाल्या, तो जगाचा मालक एवढा मोठ्या पोटाचा आहे की तो मालक आमच्या चुका सहज पोटामध्ये घालून घेईल. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थाचे. म्हणून अशा देवाच्या संगतीमध्ये बसून मला जेवायला मिळालं, बसायला मिळालं, हसायला मिळालं, राहायला मिळालं, असं सांगणारा जगद्गुरु तुकोबारायचा अभंग तुमच्या समोर सर्व भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. सालाबादाप्रमाणे चालत आलेला अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकरी मंडळी डिग्रसकर यांच्याकडून माझ्याकडे आलेली आहे. मला वाटतं माझं हे तुमच्या गावात येण्याचं 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी आमच्या राजूभाऊकडून संपर्क साधला होता. यावर्षी तुमच्याच गावचे लक्ष्मणदादा यांची चांगली ओळख झाली आणि त्यांनी यावर्षी आम्हाला संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून सर्व गावकरी मंडळींचं दर्शनाचा योग, सर्वजण महिला मुली असो, तरुण वर्ग असो, पुरुष वर्ग असो, मोठ्या संख्येने उपस्थित. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आमच्या परिसराचं वैभव बाबूराव महाराज रायटीकर, तसेच त्यांचे युवाई अंकुश मामा राहटीकर हे या ठिकाणी उपस्थित, तसेच आमच्या गावचे आमचे राजी मुरली महाराज देवटे या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, सोबदार असतील. लाईटिंग चालू झाली तुमची? लाईट व्होल्टेज कमी, लाईट गेली. सुंदर असं बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असं चोपदार आहे. वारकरी सुद्धा या ठिकाणी, बालवारकरी या ठिकाणी उपस्थित आळंदीचे. त्याचबरोबर आमच्या दादाचं नाव काय? कमी वयामध्ये याच गावचे विष्णू महाराज. सुंदर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला आनंद वाटला
गावोगाव आम्ही सप्ताहामध्ये सांगतो दादा की गावामध्ये टाळकरी तयार झाली पाहिजे, गावामध्ये माळकरी तयार झाली पाहिजे, गावामधल्या तरुणांनी व्यसन सोडलं पाहिजे. आम्ही गाव सांगतो दादा. इथून पुढे सांगत जाईल तरी दादा याच दिग्रसमध्ये 3-3, 4-4 महाराज आहेत. हे गावाचं वैभव वाजवा. अरे तुमच्या गावचं कोणी मोठं माणूस झाला असेल तालुक्यापुरतं तुमच्या गावाचं नाव घेऊन जाईल, पण आज तुमच्या गावचे भागवतकर आमचे महाराज जर बघायला गेलं तर त्यांच्या पुढे डिग्रसकर नाव लावलं जाईल. अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखलं जाईल. एका कानाकोपऱ्यामधले असलेलं डिग्रस महाराष्ट्रामध्ये डिग्रसकर महाराज म्हणून ओळखलं जाईल. हे तुमच्या लेकरांनी तुमच्या गावाचं कमवलेलं नाव आहे. म्हणून आपल्या लेकरांना महाराज कधीही कमी समजायचं नाही. आपल्या गावामध्ये 4-4 कीर्तनकार 4-4 भागवतकार तयार होतात. सुंदर असं दादा खूप असं काय खेळायचं वय काय लेकराचं, पण आज सुंदर असं पक्वाजन करतायत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि महाराज तुमच्या सर्व महाराज मंडळीवर गावाचं प्रेम किती आहे ह्या टाळ्या तुम्हाला समजून सांगून जातात की दादा किती प्रेम आहे गावाचं आपल्या लेकरावर. आपल्या लेकराचा अभिमान आपल्या लेकराला असलं पाहिजे. नाही तर काही गाव महाराज लेकरं तयार होऊ लागलं ना, काहीच येत नाही त्याला 10 वर्ष आळंदीला होता येईल ना, दम काढ थोडी. नेमकंच आळंदीला गेलं म्हणजे काय लगेच कीर्तन शिकून येतं, भागवत शिकून येतं, काय लगेच त्याला चालेल असं नसते महाराज. सगळ्यात अवघड अरे 10-5 पुस्तकाचा अभ्यास करून 4-5 वर्षामध्ये 10-5 वर्षामध्ये एखादा अधिकारी होता येतं. पण जर कीर्तनकार व्हायचा असेल, जर भागवतकार व्हायचा असेल, एखादा मृदंगवादक व्हायचा असेल, एखादा गायक जर व्हायचा असेल तर अख्खं आयुष्य जाळावं लागतं, तेव्हा कुठंतरी नाव उगवतं. हे तर आपल्या लेकरांनी आता ओठावर मिशीन आहे, पण सुंदर असं वाजवणं, सुंदर असं कीर्तन, सुंदर असं कथा करता येते. नक्कीच आपल्या गावाचं वैभव आहे. आपल्या परमार्थाचं फळ काय असेल तर हे नक्की या लागलेल्या या सप्ताहाला गोंडस फळ म्हणायला काही हरकत नाही. सुंदर असं गोड असं नियोजन आहे. त्याचबरोबर तेवढीच तोला मोलाची आमची सोमठाणकर दाजीची साऊंड सिस्टम आहे. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वांच्या उपस्थितीमध्ये 1 तासामध्ये आपल्याला सेवा करायची. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदार ओळी आनंद या युक्तवादाप्रमाणे कोणी झोपायचं नाही, कोणी उठून जायचं नाही. योग्य वाटतील तिथं टाळ्या वाजवायच्या. उगाच पोरं कुठेही टाळ्या वाजवू नका. हां बरोबर आहे का नाही. म्हणून सर्वांनी एक आनंदानं सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारा म्हणतात सुखाचा व्यवहार केला का सुख माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. इथं बसलेल्या प्रत्येक डिग्रसकरांना माझा प्रश्न आहे. प्रत्येक बसलेला माणूस या ठिकाणी सुखाच्या आशेनं बसलेला की बाबा माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल म्हणता म्हणता प्रत्येकाला 40 झाले, 50 झाले, 60 झाले, 70 वर्षाचे झालो, आपण 80 वर्षाचे झालो. एखाद्या बाबाला 80 वर्षाच्या विचारावं बाबा संसार करून तुम्हाला 50 वर्ष झाले, तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं का? तर त्या बाबाचं उत्तर येईल कशाचं सुख महाराज, बरं आहे एवढंच आपण म्हणतो. पण याच्या पलीकडे आपल्या तोंडातून शब्द निघत नाही. याचा अर्थ त्या संसारामध्ये आपल्याला सुख बघायला मिळत नाही. लक्ष द्या, आपण किती जरी हा रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काळं केलं, तर आम्हाला संसारामध्ये जर सुख मिळत नसेल तर नक्कीच आमचा संसार हा कुठेतरी चुकीच्या मार्गाने
भावुकची आहे संसार दुःखाचा, तेथे आनंदाचा लेश नाही. अरे सगळ्यांना माहित आहे संसारामध्ये दुःख आहे, पण प्रत्येक जण संसारामध्ये पडलाय. तुमच्या आमच्या सगळं सर्वजण त्या संसारामध्ये आपण सुख शोधत आहे, पण कुठं सुखाचा लवले सुद्धा नाहीये असं महाराज म्हणतात. जर त्या संसारामध्ये जर सुख नसेल तर तुम्ही आम्ही सर्वजण त्या संसाराच्या मागे लागून सुखाची अपेक्षा करतोय. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणमुक्ती एक यज्ञ नाही केला. त्या दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. त्या संसारामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतोय, आपल्याला सुख सापडणार नाही, शोधून सुख आम्हाला सापडणार नाही. पण लक्ष द्या, इथं बसलेला प्रत्येक माणूस मात्र सुखाच्याच आशेनं बसलेला आहे. कोणाला असं वाटतं दन 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 पाऊस पडावा आणि आमचा कापायला गहू पांढरा पडावा, वाटतं का कोणाला? खरं सांग, मोकळं बोला, एक तासभर. वाटतं का बाबा? वाटत नाही ना कोणाला. कोणाला असं वाटतं कुलूप लावून मी आता कीर्तन ऐकायला आले आणि पलीकडच्या घराला ज्याचं घर आहे माझ्या घरी डागा पाडावा. मी लई तुम्हाला असं त्या ग्रंथात हे पण ती वेदन फिदन ग्रंथ ज्ञानेश्वरी काही समजत नाही लोकांना. आता महाराज हसवणारा लागायला, पण काय करावं, आम्हाला हसवता येत नाही. असंच कोणी हसलं का टाळी वाजवली का टाळी वाजायची असं. दुःख कोणालाच भाव वाटत नाही, पण दुःख आमच्या जीवनामध्ये उपस्थित आहे. आम्हाला त्या गोष्टीची गरज नाहीये तरी आमच्या जीवनामध्ये दुःख उपस्थित आहे. दादा नाथ बाबा एका ठिकाणी असं सांगतात, मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, असा जन्माला यायचंय, माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त व्हावं, कुणालाच वाटत नाही. पण एका ठिकाणी असं बघायला गेलं तर शास्त्रामध्ये आपल्याला उदाहरण सापडतं की एक स्त्री म्हणत होती की देवा माझ्या जीवनामध्ये दुःख मला मिळावं. कोण कोण? मयाजी कोण? कुंती माता म्हणत. बरोबर आहे. आपल्याला असं सांगितलं जातं महाभारतामध्ये, कुंती माता त्या जगाच्या मालकाकडे सांगत होती, अरे कृष्णा माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होऊ दे, माझ्या जीवनामध्ये संकटावर संकट येऊ दे, आणि का विपत संतु नश्यस्व तत्र तत्र जगद्गुरो. देवा तेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख मला प्राप्त करून दे. कारण का जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होईल, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट येत राहतील, तेव्हा तेव्हा मी काय करेन, तुझी आठवण काढेल. तुझी आठवण काढली का तू मला उपस्थित होशील, आणि देवा तुझी आठवण मला येत राहील. का आपण अशी एक माणसाची जात आहे गड्या, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे तोपर्यंत देवाचं आपल्याला आठवण येत नाही. जेव्हा आपल्यावर संकट यायला लागतात, जेव्हा आपल्याला दुःख यायला लागतं, तेव्हा म्हणतो देवा का माझ्या नशिबामध्ये असे केले. जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे, जोपर्यंत आपल्या जवळ मालमत्ता आहे, तोपर्यंत त्या देवाला कोणी आठवत नाही. मला दुख में सब सुमिरन करे, सुख में न करे कोई. बरोबर आहे. दुख में सब सुमिरन करे, सुख में न कर कोई. बरोबर आहे. अरे बाबा सर्वजण दुःखामध्ये भगवान परमात्म्याची आठवण काढतात, पण सुखामध्ये जगाच्या मालकाची कोणी आठवण काढत नाही. ती कुंती माता त्या भगवान परमात्म्याला म्हणते, देवा माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ देत जा. पण कधीतरी तुम्हाला विचार करून जर बघायला गेलं, अध्यात्माच्या दृष्टीने जर त्या कुंतीच्या चरित्रावर जर आपण जरासं जर प्रकाश टाकायला गेलं, तर तिच्या मागचा भाव सुद्धा असा आहे की ती सुद्धा दुःख होऊ दे असं म्हणत नाही. तिच्यात सुद्धा मनामध्ये भाव असा आहे की कुठं ना कुठं माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी. कारण सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. जगाच्या पाठीवर सुख म्हणजे काय असेल तर एक फक्त सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजे देव आहे. तर ती कुंती माता सुख माझ्या जीवनामध्ये येऊ दे म्हणते. विठ्ठला 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 विठ्ठला. जर भगवान परमात्मा सुखरूप असेल
तर ती कुंती माता सुख माझ्या जीवनामध्ये म्हणजे जगाचा मालकाची मला आठवण येऊ दे म्हणते. मला सांगा, जो व्यक्ती सतत जगाच्या मालकाची आठवण मला यावी असं जर चिंतन करत असेल, सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करीत असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख येईलच कसं? येणार आहे का गुरुजी? येईल का? नाही येणार. सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, जीवनामध्ये दुःख येणार नाही. तुम्ही ज्याला दुःख मानता ते तुमच्या जीवनातलं दुःख नसेल, तुम्हाला मार्ग दाखवणार एखादं काहीतरी कार्य असणार आहे. लक्ष द्या, ती कुंती माता माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ दे जरी म्हणत असेल, तर तिला अपेक्षा आहे की माझ्या जीवनामध्ये दुःख झालं रे झालं का सुखरूप असणाऱ्या जगाच्या मालकाची मला आठवण होईल आणि माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त होईल? मग सुख प्राप्त होईल. जरी तिच्या वरून आपल्याला दिसत असेल कुंती माता देवाकडे दुःख मागते, तरी पण कुंती माता देवाकडे सुखच मागते. विठाला जगद्गुरु तुकोबाराचे एक प्रमाण आहे. तुका म्हणे मज करी फकीराचे करी रात्रंदिवस हारी येईल. मग हे तुकोबारा म्हणतात, देवा मला फकीर करून ठेव, फकीर. मला भिकारी कर देवा, पण एक आठ आहे, मला भिकारी केलंस तरी चालेल, पण रात्रंदिवस तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहावं. काय मागताना भीक काय मागायचं? मला भिकारी कर म्हणायचं, मला फकीरासारखं करून ठेव म्हणायचं. फकीर कुणाला म्हणावं? जे बिनफिकीर असते त्याला. कोणाला म्हणावं फकीर? बिनफिकीर असतो जे कशाचीच करीत नाही फिकीर, त्याला म्हणायचं फकीर. फकीर. आपल्याला नाही म्हणा नित्य उठवून या खावं याची चिंता, याला नाही म्हणायचं फकीर. हातात कटोरून मला काहीतरी दे, याला फकीर नाही म्हणायचं. ज्याला कशाची चिंता नाहीये त्याला फकीर म्हणावं. बरोबर आहे? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव मला फकीर केलंस तरी चालेल, पण एकच काम कर गड्या, रात्रंदिवस तुझं नामचिंतन माझ्या मुखामध्ये राहू दे. जर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रात्रंदिवस तुझं नामचिंतन माझ्या मुखामध्ये राहू दे, जर एखाद्याच्या मुखामध्ये जर रात्रंदिवस जगाच्या मालकाचं नामचिंतन असेल, तर त्याच्या जीवनामध्ये दुःख येईलच कसं? विठाला विचार करा ना. अहो, निष्काम भावनेनं जर जगाच्या मालकाचं नाव घेतल्यावर तर हरी भक्त के 3 गुण. काय? हरि भक्तन के 3 गुण, हर कोई लागे पाव. गेलो ना मी, मला वाटतं काय सोडलं का माझ्या अंगावर काय? हरि भक्तन के 3 गुण, हर कोई लागे पाव. एक झालं हर कोई लागे खाने को मिष्टान्न मिले. किती झाले? आखिर वैकुंठ को जाओ. अरे निष्काम भक्ती केल्यानंतर 3 फायदे मिळतात. बरं जाऊ द्या, आम्ही पैसे घेऊन भक्ती करतो तरी आम्हाला एवढं मिळतं, आम्हाला मानाही मिळतो. खायला गुलाबजाम घेणं गेलं तरी लोक वाढतात. ते खायला गेलो शेवटला माता लक्ष्मी घ्यावंच लागते. हा बरोबर आहे. खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ को जाओ. अरे नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. जर माणूस वैकुंठाला जात असेल तर जिवंतपणे जीवनामध्ये दुःख येईलच कसं? मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला भिकारी करून ठेव देवा, पण रात्रंदिवस तुझं नामचिंतन माझ्या मुखामध्ये राहू दे. जरी दिसत असेल आपल्याला तुकोबाराय दुःख मागणारे, पण त्यांच्या मागची भावना सुखच व्हावी अशी आहे. मला सांगायचंय, साधू संत जे दुःख भावा असं म्हणतात, कुणीच या जगाच्या पाठीवर देवाकडे दुःख मागत नाही. प्रत्येक जो देखे सो दुःख या बाबा, सुख या कोई नाही रे. जी गोष्ट ज्याच्याकडे प्रत्येक जण दुःखी आहे, मागणार सुख आहे, प्रत्येक जण सुख मागतोय, पण एकच गमत आहे, साधू संत जे सुख मागतात ते सुख वेगळे आहे आणि तुम्ही आम्ही जे सुख मागतो ते सुख वेगळे आहे. विठाला विठाला साधू संत कसं सुख मागतात? आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळेच्या 5वी 6वीच्या वर्गामध्ये जिल्हा अधिकारी आपलं शिक्षण अधिकारी शाळा चेक करण्याकरता आले. काय शिकवतात, कशी प्रगती आहे शाळेची वगैरे बघण्याकरता आले. एका वर्गामध्ये गेले आणि त्या वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्या शिक्षण अधिकाऱ्याने एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, बा 9 त्रिक किती? किती? 27. एवढा वेळ लागला सांगा. बरोबर आहे ना? गणित कसं आहे इकडे? हा इंग्रजी चांगली का मग?
बघा हा 9 त्रिक किती ते म्हणला 10 ते म्हणला 10 बर बस खाली 9 त्रिक किती कोण म्हणलं ते पोरग म्हणला 40 9 त्रिक किती तिसरं पोरग म्हणला 100 9 त्रिक किती मला कीर्तनच येत नाही याच्या पुढे हा असं करायला गेल्या वर्गात 40-45 पोरं होते कोणतं 100 म्हणते कोणतं 150 म्हणते कोणतं 50 म्हणते कोणतं 60 म्हणते पाया पडला मास्तरच्या ते शिक्षणाधिकारी वर्गाच्या बाहेर निघाला नंबर 1 म्हणला शाळा जिल्ह्यात पहिला क्रमांक तुमचाच आहे दुसऱ्या वर्गात गेला तिथं सुद्धा मॅथचा पिरियड चालू होता वर्गात गेले उठवले एका विद्यार्थ्याला बाळा 9 त्रिक किती 200 बरं तयार झाले तुमचे कीर्तन तिथं विचारलं 9 त्रिक किती त्या एका मुलानं उत्तर दिलं सर 9 त्रिक 27 दुसऱ्याला विचारलं 9 त्रिक किती त्यांना सांगितलं सर 9 त्रिक 27 तिसऱ्याला विचारलं 9 त्रिक किती त्यांना सांगितलं सर 9 त्रिक 27 40-45 विद्यार्थ्याला त्या सरांनी प्रश्न विचारला 9 त्रिक किती सर्वजण म्हणायला लागले 27 मग ते सर म्हणायला लागले का रे पोरो पलीकडच्या वर्गामध्ये मी गेलो प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर होते तुमचे उत्तर काय वेगळे नाही 28 का नाही एक पोरग जरा चॅप्टर होतं तुझ्यासारखं 200 म्हणलास ना तू तसं ते पोरग म्हणला सर 28 होतात पण तुम्हाला धरून 28 होतात पण कसं तुम्हाला धरून हसण्यावर जाऊ नका पहिला वर्ग होता ते तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांचा होता विचारावं बाबा सुख कसं ते काय नाही पोराचं लग्न जमाना मला वाटायला एकदाच पोराचं लग्न झालं आपल्या मागचा ताणच गेला की ह्या पोराचं लग्न होतच नाही टेन्शनच घेऊन बरोबर आहे एकदा विचारलं काय बाबा सुख कसं काय नाही म्हणला महाराज आता उन्हाळा यायला म्हणला गहू कापणीचे दिवस चालू आहेत म्हणला गहू कापायची मशीन घेतली म्हणला धन मशीन चरायली म्हणला पैसा याचं सुख कशात त्या हार्वेस्टर मध्ये एक म्हणला काय नाही महाराज पोरग वाया जाऊ लागलं म्हणला ट्रॅक्टर घेऊन दिला अशा पाया घालाले म्हणला जेव्हा लोकांना पैसे बुडीले मग पाया घातलेले बघ ट्रॅक्टर ऐकलं होतं ते वावर ऐकायला आपलं सुख बघायला गेलं कशात पोराचं लग्न झालं का आम्हाला वाटतं सुख होईल ट्रॅक्टरची उधारी दिली का वाटतं आम्हाला सुख होईल एखाद्याचं घर पत्राचं असेल 2 मजली बांधलं का वाटतंय सुख होईल एखादं जर पोरग शिकत असेल तर त्याला वाटतं नोकरी लागली का माझ्या जीवनामध्ये सुख होईल एखाद्याचं लग्न होत नसेल लग्न झालं का वाटतं माझ्या जीवनात सुख होईल आमचा वर्ग आहे सर गुरुजी पहिला वर्ग कोणता जे 10, 50, 70, 100 मुलाले की नाही ते वर्ग म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांचा आहे प्रत्येकाला विचारावं काय चालेल दादा कशाच काय नाही मला महाराज 25-25 हजाराचा सत्ता लागाव मला वाटतं का नाही लोकांना कमीत कमी दिग्रसकरांनी 11,000 तरी भरलं पाहिजे म्हणजे मला केला इशारा जाता बरोबर आहे का म्हणजे आपल्याला काय वाटतं आपलं सुख वेगळं आहे प्रत्येक वेगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सुख शोधण्याचे प्रयत्न करतो या गोष्टीमध्ये सुख नाही तुमच्या आमचं सुख शोधण्याचं ठिकाण वेगळं आहे दुसऱ्या वर्गात चला त्यांना विचारावं संतांना सुख कशात आहे सर्व सुखाचे आगर मने सोनार बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर मने नरहारी सोनार सर्व सुखाचे जनी मने शारंदर प्रत्येक संतांना विचारलं बाबा सुख कशात आहे ते म्हणाले 27 सुख कशात आहे देवाजवळच सुख कशात आहे संतांच्या चरणाजवळच सुख कशात आहे 50 जणांना विचारा नाही माझ्या सगळ्या संतांना विचारा सुख कशात आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातच सुख आहे म्हणजे आपापलं जे उत्तर आहे तुमचं आमचं उत्तर संसारिकाचं भिन्न आहे आणि संतांचं उत्तर बघायला गेलं तर सुख येतो हे बहुपायी संतांचा बहुपायी संतांचा सुख येतो
काय संतांना विचारावं सुखरूप आहे सा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सुखरूप आहे सुख येतो एक ठाई बहु पायी संतांच्या त्यांचे किती प्रमाण बघा संतांचं उत्तर एकच येईल एक तर जगाच्या मालकाच्या नामचेतनामध्ये सुख आहे किंवा जगाच्या मालकाच्या चरणाजवळ सुख आहे काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा बाबा भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे साधू संतांच्या चरणाजवळ सुख आहे हे संतांचं उत्तर आहे आणि तुमचं आमचं उत्तर वेगवेगळं आहे पण संतांचं उत्तर मात्र एक आहे आपल्याला माहित आहे संसारामध्ये दुःख आहे पण आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न कसा करतो त्यावर माऊली ज्ञानोबा एक सुंदर उदाहरण देतात एखादं तळं असावं आणि त्या तळ्याच्या कडेला एखादं झाड असावं एखादं तळं आहे आणि त्या तळ्याच्या कडेला एखादं झाड आहे आणि त्या झाडाला एखादी माणिक मोत्याची हार त्या झाडाच्या फांदीला अडकवलेला आहे लक्ष देऊन ऐका तळ आहे तळ्याच्या कडेला झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीला मोत्याचा हार अडकवलेला आहे आणि त्या मोत्याच्या हाराचं प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये पडलंय कुठं पडलंय कुठं तळ्यात पडले आणि त्या तळ्यामध्ये त्या मोत्याच्या हाराचं प्रतिबिंब दिसतंय आणि तुमच्या आमच्यासारखा माणूस संसारिक जातो मोत्याचा हार तळ्यामध्ये दिसतोय म्हणून उडी मारावी भेटेल का त्याला हार भेटते आणून देता का नाही भेटणार ते उडी मारली पण त्याची उडी व्यर्थ जाणार आहे तुमचं आमचं तसंच आहे नक्षत्राची आभासा साठी धातू झाला तया हंसा कारत्न बुद्धीची आशा रिघोनिया माऊली ज्ञानोबाला म्हणतात त्या तळ्यामध्ये जसं आपल्याला भास झाला त्या हाराचा तसा आपल्याला संसारामध्ये सुख झाल्याचा सुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया बाबा आपल्याला ते सुख वाटतं पण ते सुख नसतं आपल्याला ते दिसतं मोत्याचा हार पण ते मोत्याचा हार आपल्याला भेटणार नाही कारण त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे ओरिजिनल जर हार घ्यायचा असेल तर आपल्याला झाडावर जावं लागेल पाण्यात उडी मारावी लागेल हार घ्यायला कुठे जावं लागेल झाडावर जावं लागेल झाडावर जाणं म्हणजे भगवान परमात्माचं नामचिंतन करणं आहे आणि जर त्या पाण्यामध्ये जर उडी मारली तर तुम्ही आम्ही जशी भवसागरामध्ये उडी मारतोय किंवा या संसारामध्ये मला आज न उद्या सुख भेटणार आहे मला आज न उद्या नक्की मला सुख मिळणार आहे मी आज न उद्या सुखी होणार आहे असं म्हणता काही गेले पण सुख त्याच्या जीवनामध्ये लवलेस सुद्धा मिळाला नाही बोलायला जर गेलं तर खूप काही आपल्या जीवनामध्ये आपला खूप वेळ निघून गेलेला आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा इथून पुढे तरी दादा लक्ष द्या आपल्या जीवनामध्ये जर सुख घ्यायचं असेल आपल्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हा आम्हाला साधू संतांनी मार्ग दाखवून दिलाय
माझ्या भगवान बाबांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवून दिलाय. वामन भाऊ महाराजांनी तुम्हा आम्हाला मार्ग दाखवून गेलाय. येणेची पंथे चालू जाता न पडे गुंता गोटे काय. बघायला जर गेलं तर जगद्गुरु तुकोबारानंतर वैराग्य जर पाहायचं गेलं कोणाकडे तर वामन भाऊ सारखं वैराग्य तुकोबारानंतर कोणाकडेच नाही. आणि जर ज्ञान माऊली ज्ञानोबानंतर जर बघायला गेलं तर भगवान बाबा एवढं ज्ञान कोणाकडेच नाही. कारण आज सुद्धा या महाराष्ट्राच्या पाठीवर ज्ञानेश्वरी शिकवण्याचं काम फक्त भगवानकडेच करतंय, दुसरं कोणीच करत नाही. लक्षात येतं का तुमच्या? आज नामदेव शास्त्री सानप शास्त्री सारखी ज्ञानेश्वरी अजून महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगत नाही. महाराष्ट्रामध्ये का भारतामध्ये सुद्धा शास्त्री सारखी ज्ञानेश्वरी कोणीच सांगत नाही. जगाच्या पाठीवर भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर ज्ञानेश्वरीचं मौली ज्ञानोबाचं सुद्धा भगवान गडावर होतं. या महाराष्ट्रात जर स्वर्ग जर बघायला गेलं तर कसं दिसतं जर बघायचं असेल तर एक वेळ भगवान गडावर जाऊन स्वर्ग कसा असतं. आता सहज विषय निघाला. अहो तिथली दुपारी सकाळची भाकर ती दुपारी शिरी झालेली भाकर जरी आपण वांग्याच्या भाजी जर चुरून खाली तर घरचं जेवण पंचपक्वानाचं चांगलं लागत नाही. एवढी ती मधुकरी चांगली लागते. ही भगवान बाबाच्या सानिध्यात आलेल्या भाकरीची किंमत आहे. लक्षात घ्या तुम्ही. या महात्म्याने तुम्हा आम्हाला मार्ग दाखवून गेला. दादा ज्ञानेश्वरी जर वाचली तर जीवनाचं कल्याण होतं. नामामनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. आता पाहिलं मी याकडे ना या भिंतीला जवळपास 50 ज्ञानेश्वऱ्या ठेवलेल्या आहेत. आम्ही पारायण करतो. पण पारायण करत असताना आमच्या पारायणामध्ये आणि भगवान बाबाच्या पारायणामध्ये हजारो पटीचा फरक आहे. आम्ही पारायणाला बसल्यानंतर या माता माऊल्या काय खायला घेऊन आल्या, अंगूर आणाल्या का सेप आणाल्या का खडीसाखर आणाल्या, सगळं आमचं लक्ष त्याच्यावर असतं. वाचतोय असं त्याच्याकडे बघत काय आणलं नेमकं, पेढी आणली का काय आणलं. आणि एकच बोट पारायण करतात. पारायण केल्याच्या नंतर म्हणतं माऊली नंतर पठ्ठ्याचाच नंबर, ते बी बोट पारायण केलेलं माऊली नंतर मलाच नंबर म्हणतो. नाही दादा, ज्ञानेश्वरी किती ज्ञानेश्वरी वाचावी जोपर्यंत ज्ञानेश्वरी महाराज किती पारायण करावेत ज्ञानेश्वरीचे एवढे पारायण करावेत दादा जोपर्यंत मनुष्य नारायण होत नाही तोपर्यंत पारायण कीर्तन किती श्रवण करायचं जोपर्यंत होय अंग हरी रूप. अरे आपल्या अंतकरणामधला भेद नाही सावत नाही. आपल्या अंतकरणामधला जे काही दुसऱ्याला आपलं तुपलं मीपणा जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. किती दिवस कथा श्रवण करायची. एक जण म्हणला महाराज 1000 कथा मी ऐकल्या. मी तू एकही कथा नीट ऐकली नाही. 1000 कथा ऐकल्या म्हणून सांगतो. आणि कथा मोडली का संध्याकाळी दूध काढायला जातो शेजाऱ्याचा कडबा आपल्या बैला टाकतो. कारण सगळे पंक्तीला जेवत असतात ही दूध काढायला जाऊन दुसऱ्याचा कडबा टाकते आपल्या बैला. काय कथेला त्या अर्थ आहे. 1000 कथा ऐकली आणि गावातल्या पोराचं लग्न होते ना सोयरी की मोडतो. काय फायदा आहे. काहीच फायदा नाही दादा. जोपर्यंत आपल्या अंतकरणामधला मीपणा जात नाही जोपर्यंत अंतकरणामधला मी तू पण जाऊ दे. दुरी माऊली ज्ञानोबा नाही म्हणले एकची घोंगडी पांघरू हारी. अरे तू आणि मी ना एकच आहे. भेद भाव गेला भेद भाव गेला. भेदभाव नव्हता. वामन भाऊचे असे शब्द होते महाराज. जर त्यांनी बोललं ना महाराज
ते शब्द खरे व्हायचे. एक वेळेस वामन भाऊची दिंडी जात होती. दिंडी जात असताना दिंडी मुकामाला थांबली. मी काय सांगतोय, भेदभाव माणसाच्या अंतकरणामधला गेला पाहिजे. वामन भाऊ दिंडीमध्ये दिंडी मुकामाला थांबली. दिंडी थांबल्याच्या नंतर वामन भाऊने त्या गावामध्ये मिरच्या मागितल्या. मिरच्या, जरा मिरच्या देता का हो, मिरच्या. त्या शेतकऱ्याने सांगितलं, त्या गावातल्या माणसाने सांगितलं, काय मिरच्या का आम्ही तुमच्या दिंडीसाठी लावतो का गावात, जा, मिळत नाहीत मिरच्या. वामन भाऊने सांगितलं, मिळत नाहीत का मिरच्या, माझा तुम्हाला शाप आहे, तुमच्या गावात मिरचीचं झाडच उगवणार नाही इथून पुढं. बरोबर आहे. डोसके इतकं झाड होतं महाराज, आता सुद्धा तिथं नुसते फुलं लागतात. एकही मिरची लागत नाही, गळून जातात. हे वामन भाऊला म्हणजे अंगामध्ये वैराग्य होतं, वैराग्य मूर्ती होते महाराज. त्यांना असं वाटत होतं बाबा की माझ्यासारखं कोणतरी नामस्मरण करावं, यांच्या अंतकरणामधला मी तूपणा जावा. पण त्यांना वाटायचं आमच्यासाठी आम्ही मिरचीचे झाडं लावतो, तुमच्यासाठी लावतो, घ्या मग. नको, तुम्हालाही नको, आम्हालाही नको. असे चमत्कार होते महाराज त्या संतांचे. कारण जे ओरिजिनल संत आहेत ना महाराज, त्यांना दुसऱ्यानं सुद्धा वाईट वागलेलं पटत नाही, त्यांना संत असं म्हणावं. एकदा तसंच पुढे गेल्याच्या नंतर वामन भाऊचा महाराज ते टांगा होता, त्या टांगा फसल्या गेला. आणि फसल्याच्या गेल्याच्या नंतर बैल एक होतं ना ते वामन भाऊच्या जे टांग्याचं आहे, ते बैल थोडं कमकुवत होतं, म्हातार होतं. त्यांनी त्या गावामध्ये गेल्यावर सांगितलं, पाटील तुमचा एक बैल द्या ना, आमचा टांगा फसलाय, आम्हाला काढायचं. त्यांनी सांगितलं, त्या माणसाच्या घरी 10-5 जोड्या राहायच्या बैलाच्या दादा. आणि वामन भाऊनं सांगितलं तर त्यांना सांगितलं, बैल काय तुमची गाड्या उपसाय कधी लावलीत का, आमच्या बैलाला आम्ही चारा टाकायचा आणि तुमच्या फसलेल्या गाड्या काढू द्यायच्या, म्हणजे आम्हाला नेमकं समजलं काय तुम्ही. वामन भाऊनं सांगितलं, बैल दिलं नाहीस ना, द्यायचं नसतं, तू द्यायचा नसतास, पण आगड तगड अजिबात बोलायला नाही पाहिजे. आजपासून माझा तुला शाप आहे, तुझ्या खुट्याला दुसरा बैलच राहणार नाही. महाराज तेव्हापासूनची प्रथा आज सुद्धा आहे त्या गावात. दुसरा बैल शेतकऱ्याच्या खुट्याला टिकत नाही झाला, दुसऱ्याचा उष्णा आणावा लागतो, पण टिकत नाही. कारखाना होता, दुष्काळ पडला, गायी उपवाशी मरत आहेत, चारा मिळत नाही. कारखान्याच्या चेअरमनला सांगितलं, तुमच्या कारखान्यात जे वाडे येतात ना महाराज, ते वाडे माझ्या गायला द्या ना. तुमच्या गायीसाठी वाडे आणलेत का आम्ही. त्यांनी सांगितलं, मी आता इथून चाललोय, पण परत मला बोलवू नको हा. त्यांनी सांगितलं, जा. महाराज पुढं निघाले, नेमके इथून चांगले रोड इतके गेले नाही का महाराज कारखान्याला आग लागली. मग मोमलायला लागला, महाराज या ना. महाराज म्हणले, आता बस जळत तिथंच. असे चमत्कार होते महाराज. हा अहो, पण एवढे वैराग्य असताना सुद्धा माझ्या भगवान बाबांना, माझ्या वामन भाऊ महाराजांना, भीमसेन महाराजांना या लोकांनी सोडलं नाही हो. कारण काय असतं, जे आघात सोडतात त्याला संत असं म्हणतात. तुका तेची संत, तेची संत, सोशी जगाचे आघात संत त्यांनाच म्हणतात गड्या, जे आघात शोधतात. बघा तुम्ही माऊली ज्ञानोबाला काय त्रास झाला, भगवान बाबाला काय त्रास झाला. अहो, भगवान बाबाच्या ठिकाणी अजिबात जातीपात नव्हता. आणि मला एक अभिमान वाटतो, मी अभिमानानं सांगेल गड्या, मला ते बीड जिल्ह्याकडे याच्याकडे जायचं नाही. तिकडे वंजारी समाज आहे, तिकडे मराठा समाज आहे, तिकडे सर्व काय, पण माझ्या हिंगोली जिल्हा असेल, कळमनुरी जिल्हा तालुका असेल, या ठिकाणी मी अभिमानानं सांगेल गड्या, तुमच्या जर गावात जातीवाद असता तर आज गंगाधर महाराज तुमच्या गावात आलाच नाही. बरोबर आहे. तुमच्या जर गावात जातीपात असता तर तुमच्या गावामध्ये मी आलो नसतो. मला बोलवलं याच्यावरूनच असं कळतं की आपल्या गावाला जातपात मान्य नाही. बघा, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज एवढं महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलेलं असताना सुद्धा आपण एकोप्यानं राहतो. हीच माझ्या भगवान बाबाची खरी शिकवण आहे. अरे भांडणं करायला, जातीपाती वाटायला काय लागत असतं, त्याला काही लागत नाही दादा. पण ही जी शिकवण आहे माझ्या साधू संतांनी दिलेली आहे. माझ्या भगवान बाबांनी कधी जातपात मानली नाही, कारण वैष्णव होते माझे भगवान बाबा. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्र. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. हो यारे लहान थोर. म्हणले का यारे मराठ्याचे लोक, सकळाशी येते अधिकार, सकळाशी येते अधिकार, सकळाशी येते अधिकार.
सगळ्यांना येते अधिकार आहे, सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, इथे कोणाही जातीपातीला मारा थारा नाहीये, म्हणून सगळ्यांना अधिकार आहे. माझ्या भगवान बाबानं कधीही जात मानली नाही. मी तुम्हाला सांगत होतो, एक मातंग समाजाची महिला मनामध्ये भगवान बाबाविषयी अत्यंत प्रेम, भावुकता अंतकरणाने भगवान बाबाचं चिंतन करायची. भगवान बाबाला ती मनापासून मानायची की महाराज खरंच महाराज आहेत, आणि नामचिंतन करत राहायची. सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. वय झालं, मरायला टेकली म्हातारी, आणि म्हातारी मरायला टेकल्याच्या नंतर बघा तुम्ही, शहाणा माणूस मरायला झाल्याच्या नंतर जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत उशाचं उठत नाही. भगवान बाबा, की आजीचा जीव जात नव्हता, पण मनामध्ये इच्छा होती की भगवान बाबाचं मला दर्शन शेवटला व्हावं. बराच विचार केला, 8-10 दिवस ती बाजावर पडली, जायला तयार नाही म्हातारी. पण त्यातलं काही एखादं माणसं काही हुशार असतात बघा, त्यांना माहित होतं की सतत भगवान बाबाच्या कीर्तनाला जायची, भगवान बाबांसोबत म्हणजे सतत भगवान बाबाची आठवण काढायची. तिने सांगितलं, अहो त्या म्हातारीचं भगवान बाबावर खूप प्रेम होतं, भगवान बाबाला फार मनातून ती मानायची, तिची शेवटची इच्छा असेल की भगवान बाबाला भेटावं. मग हिला तर नेता येत नाही, भगवान बाबांनाच निरोप दिला की बाबा तुम्ही काय करा, त्या म्हाताऱ्या आजीला भेटायला या. बाबा आले. आल्याच्या नंतर बाबांनी त्या म्हाताऱ्या आईचं मांडीवर मुंडकं घेतलं आणि तिला पुरवाळायला लागले. बाबा, म्हातारीनं 5 मिनिटात डोळे उघडले दादा, आणि जगाच्या साधू संतांच्या माझ्या भगवान बाबांच्या मांडीवर त्या म्हातारीनं जीव सोडावा. एवढं भगवान बाबा अजिबात जातपात मानत नव्हते. मातंग समाजाची स्त्री असताना सुद्धा तिचा जीव आपल्या मांडीवर जावा, एवढे माझे भगवान बाबा प्रेमळ होते. पण एवढ्या प्रेमळ असणाऱ्या भगवान बाबांना या लोकांनी मला त्रास दिला. माझ्या भगवान बाबा जिथं आराम करायचे, जिथं भगवान बाबा आराम करायचे, झोपायचे, त्याच ठिकाणी काही कर्मठ लोकांनी, काही नालायक लोकांनी सोळी आणि काकणं नेऊन महाराज भगवान बाबाच्या गादीवर टाकावे, उशीवर टाकावे. मग लोकांना काय लागतं, एखाद्या चांगल्या महात्म्याला थोडंफार बोट घालायला जागा फिटली का त्याचं सगळं पान फुडून टाकतात महाराज. लोक नावबोट ठेवायला लागले, स्वतःला संत म्हणून घेतात, स्वतःला भगवान बाबा म्हणून घेतात, महाराज म्हणून घेतात, आणि यांच्या उशाला बायाच्या चोळ्या सापडाव्या, त्यांच्या उशाला बायाचे काकणं सापडावेत. अरे भगवान बाबा सारखा माणूस नाही, यांच्या उशाला बायांचे कपडे का सापडावेत, असं माझ्या भगवान बाबांना महाराज त्रास देत होते. पण मला असं सांगायचं दादा, जो शहाणा माणूस आहे, जो खरोखर साधू संत आहे, त्या माणसाला आपली इज्जत प्यारी असते महाराज. एकदा तोंड काळ झालं ना, परत तो माणूस समाजामध्ये येत नाही. एकदा जर आपल्या अंगाला डाग लागला ना महाराज, त्या डागाची आयुष्यभर महाराज जाणीव ठेवतो माणूस, आणि विसरत नाही ती गोष्ट. तिथून पुढे जीवन बदलण्याचे प्रयत्न करतो. पण काही काही नालायक लोक असे, त्यांना डाग लागला काय, नाही नाही नाही, सगळं अंग डागामुळे भरलं तरी त्यांना नाही, असे बिल्लाचे काही काही जन्माला आले. भगवान बाबा त्यातले नव्हते. भगवान बाबांनी भाव मनामध्ये धरला, मी जर एवढा निर्मळ असेल, जगाच्या मालकाची एवढी मी जर सेवा करत असेल, ज्ञानेश्वरीची एवढी सेवा करत असेल, माझा माऊली ज्ञानोबाला एवढं जर प्रेम असेल, तर माझा जगाचा मालक माझी परीक्षा एवढी का बघतोय. माझा पाऊल तर कुठं चुकला नाही मला माहिती आहे, माझा पाऊल तर कुठं वाकडा पडला नाही मला माहिती आहे, पण का समाज माझी एवढी परीक्षा घेत असेल. एक काम केलं पाहिजे गड्या, ज्या इंद्रियामुळं मला समाज नाव ठेवतोय ना, ते इंद्रिय जर मी नाही ठेवलं तर एकांतात माझ्या भगवान बाबांनी विचार करावा. अरे ज्या एका अवयवामुळे मला जर नाव मोठं ठेवत असतील लोक, तर मी ते अवयवच नष्ट केलं पाहिजे. भगवान बाबांनी ते कोणता तरी वडा आहे, मला नाव आठवत नाही, त्या वड्याच्या जवळ जावं आणि गारगोटीनं स्वतःचा आपलं अवयव ठेसून काढावं, आणि स्वतः मला सांगा, एक काटा मोडा ठेच लागली तर आपल्याला काय त्रास होतो. आणि जर तेवढ्या अवघड जागेवर भगवान बाबांनी आपलं स्वतःचं अवयव कापून टाकावं,
बाबा मूर्छेला येऊन पडावे, त्रास व्हावा, गारगोटीनं आपला अवयव तोडून टाकलं महाराज. मग लोकांनी बघितलं दवाखाना वगैरे, मग नंतरची क्रिया. पण साक्षी देतं महाराज त्यांचा परमार्थ, साक्षी देतं त्यांचं आचरण, साक्षी देतं त्यांचं केलेलं नामस्मरण. ज्या ठिकाणी त्या अवयवाचं रक्त सांडलं होतं महाराज, तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे, तुळशी उगवल्या. अरे बाबा, ज्या ठिकाणी भगवान बाबाचं माझ्या रक्त सांडलं होतं त्या ठिकाणी जगाच्या मालकाला साक्षी द्यावी लागली. पवित्र असणारं तुळशीचं झाड त्या रक्तापासून उघडलं गेलं. हे खऱ्या साधू संतांची ताकद असते दादा. आणि ते साधू संत आम्हाला मार्ग दाखवून देतात. अरे सुख सुख कशामध्ये असत, सुख हे तो एक ठाई बहुपाई सर. त्या नामस्मरणामध्ये सुख आहे. सुख या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. सुख या जगाच्या मालकाच्या नामचिंतनामध्ये दादा. इतरत्र सुख शोधण्याचे प्रयत्न करू नका. तुम्हाला सुख पाहिजे ना, मला माहिती आहे सुख पाहिजे. तुम्हाला सुखासाठी धडपड करताय. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर माझ्या मागे या. म्हणून सांगतात बाबा या रे लहान थोर. बघा म्हणून त्या साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवून दिला दादा. म्हणून तुमच्या आमच्या अंतकरणामधला मीठपणा गेला पाहिजे. हे या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, या वर्णाचा आहे, या वर्णाचा आहे, हा मतभेद आपल्यातला निघून गेला पाहिजे. तेव्हा कुठंतरी आमचे संत आमच्या हृदयामध्ये वास करतात. हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय साधू संतांनी दाखवून दिलेला मार्ग गड्या. सुखाचा व्यवहार केला पाहिजे. सुखाचा व्यवहार केल्याच्या नंतर सुखाचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचा सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. बघा झालं माझ्याकडे फक्त आता अजून 24 मिनिटं बाकी आहेत. अर्धा तास नाही हो, 24 मिनिटं बाकी आहेत. सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. आता ते काय सुख शब्दावर जरी बोलायला गेलं मी रात्रभर त्या सुख शब्दावर बोलत मग सगळं अभंग राहून जाते. मग थोडं थोडं मी स्पर्श करून जातो. बघा तुमच्यासमोर मी 4 मुद्दे मांडतो. व्यवहार सुखाचा आहे गुरुजी, व्यवहार सुखाचा आहे, परिणाम दुःख. एक, व्यवहारही दुःखाचा आहे, परिणामही दुःख. 2, व्यवहार दुःखाचा आहे, परिणाम सुख. आणि व्यवहारही सुखाचा आहे आणि परिणामही सुख. विठाला विठाला पहिला व्यवहार तुम्हाला मी सांगतो, व्यवहार सुखाचा वाटतो पण त्याचा परिणाम मात्र आपल्याला दुःख भोगावं लागतं. तुम्ही आम्ही सर्वजण महाराज उदाहरण जाणून आहे. बघा तुम्ही
आम्हाला विषयाचा सुख घेत असताना आम्हाला आनंद वाटतो, विषयाचा भोग घेत असताना आम्हाला सुख वाटतं, विषय आम्हाला भोगत असताना आम्हाला आनंद झाल्यासारखा वाटतो. भागवतामध्ये उदाहरण येऊन जातं महाराज पाराशर ऋषींचं. 60,000 वर्षाची तपश्चर्या पाराशर ऋषींची, 60,000 वर्षांची तपश्चर्या. एके दिवशी पाराशर ऋषी अशा गंगेच्या कडेने निघावे. निघाल्याच्या नंतर गंगेच्या या कडेचं पलीकडे फिरायला जायचंय आणि जात असताना नावेनं जावं लागत होतं. नावेनं जाण्यासाठी पाराशर ऋषी त्या नावेजवळ आले आणि बघितलं तर नाव हाकण्याकरता एक सुंदर तरुण मुलगी होती, 16 वर्षाची. सुंदर तरुण मुलगी बघितली, नाव हाकणारी मुलगी बघितली, तिचं नाव मस्त गंधा. सांगितलं मुली मला पलीकडच्या तीराला जायचंय, नेईल ना बाबा तुम्हाला. बसले पराशर ऋषी नावेमध्ये. नाव हळूहळू हळूहळू गंगेमध्ये जायला लागली. नाव आतमध्ये गेल्याच्या नंतर या 60,000 वर्षात तपश्चर्या केलेल्या माणसाला आता 60,000 वर्ष आयुष्य. तुम्ही म्हणसाल महाराज आमचं तर 55ला दात पडाले, 70ला तर आमचं काहीच जागेवर राहीन झालंय. पण त्यावेळामध्ये तेवढी वयाची मर्यादा होती. हा, त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, सत्ययुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं, द्वापार युगामध्ये 1000 वर्ष आयुष्य होतं. आता विनंती करावं गडे पांडुरंगा, मारुतीराया तुझ्या पायावर विनंती आमची, आता शून्य कमी करायच्या भानगडीत पुढे. आता जर शून्य जर कमी केला तर 10 वर्षात करावं काय काय, 40 वर्ष तर लग्नच होईन झालंय, 10 वर्षात नेमकं करावं काय. बरोबर आहे का नाही? किती अवघड आहे. जर समजा कल्पना करा 1 शून्य कमी झालाच, काय करावं त्या 10 वर्षात. पण 10 वर्ष सुद्धा आयुष्य होणार आहे. हा शून्य हळूहळू हळूहळू कमी होत चाललाय. आता बाबांचं वय जवळपास 80च्या जवळ गेला असेल बाबा. आम्हाला तुमच्या एवढं वय आता पाहायला भेटणार. आमचा कार्यक्रम 60च्या मला झालं, 32-33 झालं मला. अजून 5-25 वर्ष मस्त परमार्थ करायचा बाबा. हा, नाही भेटणार आता तुमच्यासारखं म्हातारपण. आम्हाला असं वाटणार ना बापू आमच्या काळात असं होतं, ते दिवसच आम्हाला बघायला भेटणार अजिबात नाही. अरे महाराज तिकडे येवत गेलता म्हणा, हो माझे लयच कीर्तन होते, धडकलं म्हणून संध्याकाळी गेलं म्हणून असंच ऐकलं. काय पोरग होतो आता गेलं नांदेला, येतो म्हणून आला, येता वाटत मेलो, असंच ऐकलं. आता वय नाही मला, 70 नाही 80 नाही, सोडून द्या, हायेस्ट 60. चांगलं राहिलं, इज्जतीनं वागलं, व्यसन नाही केलं तर, नाहीतर मधीच काहीतरी होय, मुळ्यादच होय. काय त्याच्या आडी आल्यात महाराज त्या मुळ्यादाच्या बापा सांगू नका. सगळेजण मोबाईल बघायला, बरोबर आहे का नाही? आणि मस्त रजिस्टार बी त्याच्यावर व्हिडिओ बनवाले. चला मला तिकडे जायचं नाही. 10 वर्षाचं आयुष्य होणार आहे, मी नाही सांगत. 5 वर्षाची नारी व्रतार मागेन, 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन. मी नाही लिहिलं, नाथबाबाने लिहून ठेवले मला. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडून घरोघर फिरतील नारी. अरे बाबा हे लिहून ठेवले संतांनी, होणार एक दिवस. पण कमीत कमी आम्ही तोपर्यंत तरी पांडुरंगा होऊ देऊ नको, एवढे तरी. जरा झालं 10 वर्ष तर सरपंच किती दिवसाचा राहील उगा विचार करा. 2च पंचवार्षिक, 2च केलं. मस्त आपलं 2-3 वर्ष जन्माला आलं का 4थ्या वर्षी मस्त लग्न करायचं, 5व्या वर्षी लेकरं बाळ, 6-7 वर्ष मस्त आपलं आईश करायची, इकडे तिकडे डॅकल्यांचे कडबड रंडायचे, 8व्या वर्षी मथारा व्हायचं, 9व्या वर्षी बाजत पडायचं, 10व्या वर्षी रामनाम इकडे तिकडे काय 10च वर्षात. मग माणसं महाराज का मग एवढा म्हणतात तक्रार का डिग्रस नाही, हरभऱ्याच्या झाडाखाली पंक्ती बसणार, एवढा मंडपाचा खर्च नाही मला. तुमचे साऊंड एवढा ते पोराच्या गाड्या असतात की नाही, ते जेसीबी तेवढ्याला जेसीबी. उगा कल्पना करा तुम्ही, बरं विचार करा तुम्ही. हरभऱ्याच्या झाडाखाली पंक्ती बसायला माणसं आपल्या एवढ्या असतील का? हरभऱ्याच्या झाडाखाली पंक्ती बसतील माणसं असणार मग अशा अंगठ्या एवढाले. म्हणून तर आता माणसं कोणला मारा सर जेवणामध्ये अंगठा लागतात. माणसं एवढा वेळ टनकन हरभरा पडला, टनकन डोस कपडा सोसायटीमध्ये ऍडमिट करावं. बाबा काय झालं हरभरा. मग आम्ही सांगणार आमच्या आज्याच्या काळामध्ये आम्ही 25 किलो दळण खालून वर न्यायचे दुसऱ्या मजल्यावर.
25 किलो. आता मुठभर हरभरे सुद्धा जायनात, मग ते तेव्हा गप्पा मारतो आपण. आता आपण म्हणतो ना आमच्या आज्याच्या काळात आमचा आज्या क्विंटलभर ज्वारी मळ्यातून घरी आणायचा, आम्हाला 5 किलो दळून जाईना महाराज. म्हणजे असं त्यावेळेस अशा गप्पा होतील महाराज. म्हणजे वय होणार आहे 60,000 वर्षाची तपश्चर्या त्या पराशर ऋषीची, बरोबर आहे. अर्ध्या गंगेमध्ये नाव गेले, काम वासना उत्पन्न झाली, सुंदर अशी ती मुलगी. मस्त गंधा सांगितलं, पोरी लग्न करशील का माझ्याशी? त्या पोरीनं असं बाबाकडे बघितलं, काहीतरी तुमच्या जीवाला बाबा वाटू द्या म्हणली. आमच्या गावामध्ये 50 पोरग बिना लग्नाचं आहे, तरुण बांधव, आणि तुमचं वय काय झालंय, केस पांढरे झाले, आणि तुम्ही एवढं तुमचं 60,000 वर्षाची तपश्चर्या, तुमचं वय आज जवळपास बघायला गेलं 80, 70, 80 वर्षाचं, 1000 वर्षाचं वय दिसतंय महाराज. तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. 16 वर्षाच्या पोरीकडे तुम्ही लग्नाची इच्छा उत्पन्न करता. ते म्हणला गप जास्त बोलू नको. 7,000 वर्षाची तपश्चर्या आहे, 20,000 वर्षाची तपश्चर्याचा चेकच फाडला बघ, टाकला गंगेमध्ये. लगेच पोऱ्यास 25 वर्षाचा तरणा बाण झाला महाराज. आता काय हरकत आहे तुला माझ्याशी लग्न करायला? मी 25 वर्षाचा आहे, तू 17-18 वर्षाची, 16 वर्षाची, 17-18 वर्षाची आहेस. पोरीचा नाईला झाला. ठीक आहे बाबा, पण ज्या गंगेमध्ये लोक पाप केल्याच्या नंतर पाप फेडण्यासाठी गंगेमध्ये येतात, डुबकी मारतात की आमचे पाप नाहीशी व्हावे, त्या गंगेमध्ये तुम्ही आणि मी असं कृत्य करणं म्हणजे पापच आहे बाबा. असं सांगितल्याच्या नंतर पुन्हा 20,000चं पुण्य मारत ओतलं आणि गंगेपासून नाव आदर केली. बाबा ठीक आहे, तुम्ही त्यांना बाण झालात, गंगेपासून नाम सुद्धा हापूट वर केली, पण या जगाला प्रकाश देणारा सूर्य बघतोय ना. पुन्हा 20,000चं पुण्य खर्च केलं, पण माथ्यानं सूर्य झाकला, पण काम वासना भोगलीच महाराज, सोडली नाही. काम वासना भोगली, आणि भोगल्याच्या नंतर महाराज बघा तुम्ही, जर आपल्याला एवढं काही करतील महाराज, पण भोग घेण्यासाठी माणसं कोण्याही थराला जातील, पण तेवढं काम केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचा परिणाम विषयाचे सुख वाटे गोड, पुढे अवघड, पुढे अवघड, विषयाचे वाटे गोड, पुढे अवघड, पुढे सुख वाटतं, पण त्याचा परिणाम विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. आता प्रत्येक शब्दावर जर बोलायला, मारणं वेगळं, तोडणं वेगळं, झोडणं वेगळं, वेगवेगळे ना बाबा. आता सहज भांडण व्हायचं त्याला कधी कानाखाली यायला मारलं होतं, काय व्हाय त्याच्या कानाखाली मारली हो, काय कर त्याची काय चूक नव्हती. सरळ सरळ झोडणं. झोडणं सांगू का? आता उग कीर्तन सुटल्यावर मी एकट्यावर जावा रस्त्याने, कोणीच नसते या रस्त्याने, म्हणून तर मी अंगठ्या बिंगठ्या घालून आलो ना, एकटा आलो ना. बरोबर. मग असं आहे, आता इथं पाकिट ठेवून दिलं म्हणून माहीत राहा, महागाडी इकडे वडगावच्या पुढे गेले की आडव मला ना, तुम्ही गाडी उचलली, मी गाडीने उडीतो, मी आता टू जाणार, वाटत चोरायनं आडवा. कुठं गेलते रे? डिग्रसला कार्यक्रमाला. द्या पटकून काय, हे काय गुन्हा देतात का महाराज? नाही देत. मग ते मारतात होय? नाही. असं तनकन गाडीच्या खाली वाढतात, असं हाणतात, असं हाणतात, रक्त कुठंच निघत नाही, नुसतं झोडतात. मग असं लंगडत लंगडत घरी जावं, असं काय झालं, काय लय झोडलो, लय झोडलं, कुठं लागलंय, कुठंच दिसत नाही.
पण लई फोल्ड म्हणजे ते दिसतही नाही, बरोबर आहे का नाही, मग दाखवायचंही नाही, पण एवढं हाणतात की सांगूच नका. त्याला झोडणं असं म्हणतात. आणि तोडणं तर तुम्हाला माहिती आहे बघा, हात पाय तोडायचे. हे मग 1-2 दिवस नाही, 3 दिवस नाही, काय नाही, असं तरी एकदा गाठून मारतील, असं नाही. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. त्याची गणित नाही मारत किती वर्षे मारतील ते. म्हणून आपला माझा पहिला मुद्दा होता, सुख भोगत असताना सुखाचा व्यवहार, परिणाम दुःख. विठ्ठला विठ्ठला माझा असा आहे, परिणामही दुःखाचा आणि व्यवहारही दुःखाचा. सोयरिकी मोडणा व्यवहार दुःखाचा, परिणाम दुःख. ज्याचं लग्न करायचं होतं बिचाराचं लग्न होत नाही, सोयरीक मोडणंही दुःखाचं, लग्न न होणंही दुःखाचं, धुरा काढणंही दुःखाचा. लोकांचा धुरा काढण्यात सुख आहे वय. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. बांध कोरा नाही बाळा, भांडणं होतात, डोसके फोडाफोडी होते. काम करणं ते कामही चुकीचं आहे. चोरी करणं, शिंदळकी करणं, कामही दुःखाचं आहे आणि परिणाम त्याचा दुःख आहे महाराज. म्हणून कामही दुःख आहे. अशा माणसाचं महाराज दिक कुलम दिक कुटुंबंच दिक ग्रामन दिक सुतंच दिक. त्याला गावात मान नसतो, त्याला गावाचा अधिकार करतो माणूस, त्याच्या गावाचा, त्याच्या शरीराचा शास्त्र सांगतं त्याचा धिक्कार असं म्हणा. दिक कुलम त्याच्या कुळाचा अधिकार, दिक ग्रामम गाणाचा गावाचा अधिकार, दिक सुतंचदी त्याला कुणीच मानत नाही अशा माणसाला. चला, माझा तिसरा मुद्दा असा आहे, व्यवहार दुःखाचा, परिणाम मात्र सुख. बघा तुम्ही, प्रत्येकाला ढेरी वाढली, प्रत्येकाला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये माझी ढेरी कमी झाली पाहिजे आणि मला अटॅक न आला पाहिजे. पण ते कुठं 8-8 वयसवर झोपून ढेरी कमी होत असती का? हवेनं पळावं लागतं सकाळी उठून 5ला. परिणाम 5 वाजता उठून साखर झोपेचा आनंद मोडणं दुःख आहे, ढेरी कमी होती, शरीर निरोगी राहतं, परिणाम सुख आहे. बाळंतपणामध्ये एखाद्या माझ्या माता माऊलीला ईदभर पोट फाडून घ्यावं लागतं, तिचं दुःख तिला माहिती. आई आपल्या लेकराला जन्म देत असताना कधीही विचार करत नाही. एखाद्या माता माऊलीचं बाळातपण असावं, दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं, ॲडमिट केल्याच्या नंतर तिला सिजर करण्याची पाळी म्हणा, तिला बाळंतपणाची तिची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जावं डॉक्टरांनी. आणि ऑपरेशनची प्रक्रिया करत असताना, बाळाला जन्म देत असताना डॉक्टरांनी सांगावं बाहेर येऊन याच्या गणगोत्याला, त्याच्या बापाला, त्याच्या आजीला, बाबा तुमची जी मुलगी आता ऑपरेशन थिएटरमध्ये आहे तिचं लेकरू आडवं आलेलं आहे. आम्हाला एकतर मुलाला जिवंत ठेवता येतं, नाहीतर त्या माता माऊलीला जिवंत ठेवता येतं. आम्हाला कोण्याही एका जीवाचा जीव वाचवता येतो. सांगा तुम्हाला मुलगी पाहिजे का बाळ पाहिजे? पोरीचा बाप जरी असेल तरी म्हणतो दादा माझी मुलगी जिवंत असू द्या, लेकराला मारून टाका. त्या लहान लेकराच्या बापाला विचारावं, त्या मुलीच्या पतीला विचारावं, दादा तुमची पत्नी आणि तुम्हाला गोंडस अशी मुलगी होणार आहे, सांगा तुमच्या मुलीला जिवंत ठेवायचं का तुमच्या पत्नीला जिवंत ठेवायचं? बाप सुद्धा म्हणतो डॉक्टर साहेब माझी पत्नी जिवंत राहिली पाहिजे. पोरीच्या बापाला विचारावं, पोरीच्या आईला विचारावं, सासऱ्याला विचारावं, सासूला विचारावं, नवऱ्याला विचारावं. सर्वजण महाराज म्हणतात बाई वाचली पाहिजे, लेकराचा जीव गेला तरी हरकत नाही. पण त्या माता माऊलीला डॉक्टरांनी विचारावं, ताई काय तुझं दुर्दैव आहे ताई, तुझ्या पोटी सुंदर अशी गोंडस मुलगी जन्माला येणार आहे, पण काय तिचं दुर्दैव, आडवी आली ती, मी तुलाच वाचू शकतो नाही तर तुझ्या मुलीलाच वाचू शकतो. ताई सांग तुला काय पाहिजे? ती म्हणते डॉक्टर साहेब मी गेली तरी चालेल, माझ्या मुलीला जन्म द्या. आई असं म्हणतात. दादा आई एवढं प्रेम करते, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या मुलीला
माऊलीचे चित्त. एवढी ती आई आपल्या लेकरावर प्रेम करते. तिला तेवढा त्रास होतो, 17-18 टाके पडतात, दादा पोट चिरल्या जातं, तरी पण तिला दुःख झालेलं आपलं लेकरू जर आपल्या डोळ्यासमोर जर चांगलं जर आपल्याला बघायला मिळेल ना, तर ती तेवढं दुःख महाराज पचवते. पण तिचं दुःख होतं लेकराला जन्म देताना, पण तिचं जे सुख असतं ना महाराज, लेकरू आपल्या समोर कुशीमध्ये स्तनपान करावं, तिचे एवढा आनंद जीवनामध्ये कोणता नसतो. परिणाम सुखाचा आहे. व्यवहार जरी दुःखाचा असेल, 18-18 टाके जरी पाडून घ्यायचे असतील, तरी पण ती माता माऊली सहन करते. त्याचा परिणाम मात्र सुख असतं. माझे 3 मुद्दे समाप्त झाले. 4था मुद्दा माझा असा आहे, व्यवहारही सुखाचा आणि परिणामही सुख. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार सोनार. व्यवहार करायचा ना, त्या जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा व्यवहार करा. सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन या ओठावर राहू द्या. नक्कीच जर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून एखादं काम करत असतील, तर त्या कामामध्ये आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही काम करा गड्या, त्यामध्ये तुम्हाला दुःख मिळेल, पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये एवढा लाभ झाला, जगाचा मालक माझ्या घरी येऊन त्याच्या प्रीतीला जेवायला मी बसलो. संगती पंगती देवाचा त्याचा परिणाम असा झाला, जगाचा मालक माझ्या घरी जेवायला. कधीतरी आपल्याला असं वाटावं, देवा माझ्या घरी मी रोज आनंदाचे लाडू खातो गड्या, हा तुझ्या कृपेनं माझ्या घरी कशाचीही कमी नाही. माझ्या घरी मला खायला आहे, मला राहायला घर आहे, मला फिरायला गाडी आहे. देवा कधीतरी तू माझ्या घरी ये. हा नाही, आपलं देव घरला या वाटत नाही, जावाई घरला या वाटते. बरोबर, आमच्या व्यवहारात तुमच्या व्यवहारात फरक आहे. म्हणून लक्ष द्या, कधीतरी जगाचा मालक आपल्या घरी यावा अशी आपण अंतकरणामध्ये भावना व्यक्त केली पाहिजे आणि त्या जगाच्या मालकाचं सतत चिंतन केलं पाहिजे. दादा एवढी या नामचिंतनामध्ये ताकद आहे. माझ्याकडे 2च मिनिटं राहिले, फास्टमध्ये सांगतो. एवढं या नामचिंतनामध्ये ताकद आहे. हे नामचिंतन जिवंतपणे माणसाला तारल्याशिवाय राहत नाही असं नाही, माणसाला मेल्यानंतर सुद्धा माणसाला मोक्ष मिळवून देतं. म्हणून एकच काम कराकडे झालं माझं कीर्तन. लक्ष द्या, जीवन जगत असताना खोटा व्यवहार करण्यापेक्षा नीतीनं जीवन जगा आणि चांगलं जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला विसरू नका. झालं हे आतापर्यंत कीर्तन केलं सगळं विसरून गेला तरी चालेल. आपलं वय आता जात राहिले, आपण आता मोठे झालो नाही, आता आपण छोटे होत चाललोय. आपलं वय 50 वर्षाला ओलांडलं, आता आमचे दिवस कमी आहेत पुढं. बरोबर आहे. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बघा, विचार करावा गड्या, झोपल्या मी एवढं वर्ष झालं जीवन जगतोय, अजून मी काय कमवलंय. उगं झोपले जागी विचार करा गेलेल्या. कोणी 50 असेल, कोणी 40 असेल, कोणी 70 असेल, उगं झोपले जागी विचार करावा.
मी आतापर्यंत एवढे वर्ष जगत आलो, माझ्या जीवनामध्ये अजून तर मला सुख भेटलं नाही. म्हातारे पत्राच्या जीवनात अजिबात सुख नाही. स्वतःचं लेकूर सुद्धा नीट बोलत नाही, कारण हातामध्ये कारभार नाही, पैसा नाही, नीट बोलायला कोणी तयार नाही. विचार करा, हे जे सर्व जे काही मायाजाळ आहे ना दादा, हे फक्त आपल्यासाठी मायाजाळच आहे. महाराज म्हणतात, जळ तसे आग्नी सगळे एकला, मेल्याच्या नंतर हे सगळे फक्त मसनाचे बोळावी मसना. बघा, तिथं गेल्याच्या नंतर सर्वजण महाराज कामापुरतं रडतात. आग्नी देतात महाराज, आणि आग्नी दिलं का म्हणतात, पावले तंबाखू, तंबाखू मागालो तंबाखू. लगेच बघा त्याला पेटीला का फिरलं का म्हणतात तंबाखू आहे का. एवढे लोक विसरतात महाराज ताबडतोब. बाप नाही, माय नाही, लेख नाही, पोरगी नाही, सगळे 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 फक्त जोपर्यंत आहे आपला जो पैसा तोपर्यंत फक्त आपल्याला म्हणतात. जोवरी चरण गा तोरी म्हणती माझा, मानती लहान थोर देव सुखाची आकाजा, इंद्रिय मावळले आला बाबुल आजा. जोपर्यंत आपला जो पैसा आहे तोपर्यंत आपण घरामध्ये आपल्याला किंमत असते, गावामध्ये किंमत असते, तालुक्यात किंमत असते. जेव्हा आपल्या जवळचा पैसा निघून जातो ना दादा, कोणीच किंमत द्यायला तयार होत नाही. तुमच्याकडे 10-5 एकर जमीन असू द्या, पैसा असू द्या, गाडी बंगला वगैरे असू द्या, लोक परसरामजी काय चाललंय, परसरामजी म्हणतात लोक जी. त्या परसरामजीनं उग 10-5 एकरचं गुरुजी 7-8 एकर इका, मग काय चाललंय परसराम, लोक लगेच थुका इकडे तिकडे. काय चाललं परसराम, परसरामना पुढच्या वर्षी होती ती 2 एकर इका. ओय परश्या, येतो का सोयाबीन कापाय, गहू लय पांढरा पडाय, चल ना सोयाबीन कापाय. परसरामजीचा परश्या व्हायला वेळ लागत. माणूस बदलला का, खरं सांगा, माणूस बदलला का, नाही बदलला माणूस. काय बदललं, परिस्थिती बदलली. पैसा गेला का तुमचा मान गेला. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैसेवाला एखादा लांबचा सोयरा असू द्या, ते फला नका, बाप्पा बाप्पा लय जवळचा आमच्या पाहुणा हो, आणि इकडं सख्खर रक्ताचं नातं असतंय. हो, आमच्या शेजारीच राहतंय. अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे का नाही. म्हणजे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपल्याला किंमत देणार दादा. म्हणून हे जे सर्व काय आहे ना, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामीन दुरराय. किती श्रीमंत असू द्या, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी बली बली. खासदार किती मैत्री राहू द्यायची, किती जवळची असू द्या मला, अंत काळाला कोणीच जवळ येत नाही. हे आमदार खासदार हे चिल्लर पद आहे. तो अजितदादा सारखा माणूस राव, कोंबड भाजल्यासारखा भाजून गेला, कोंबड भाजल्यासारखा. काय करता त्याच्या पैशाला मला सांगा ना. दुसऱ्या दिवशी पद घेतलं, मला माहित नाही त्यांनी कशासाठी घेतलं, पक्ष पळून नेतील म्हणून घेतलं का कसे घेतले मला माहित नाही. पण शेवटी भावना असतात ना हो, बरोबर आहे का नाही. मला कोण्या पक्षात जायचं नाही काय नाही, पण एक कशाला म्हणतात भावना, पती पत्नी भाऊ बहीण कशाला लावले. पण एवढा असणारा अजित दादा सगळं महाराष्ट्र दादा म्हणून ओळखत होता, पण दादा कोंबड भागल्यासारखा भागला. आज दादाला विसरून गेली लोक. आपापल्या खुर्चीवर बसले, आपापल्या पदाकरता लोक आज सगळे जे काय दादाचे जवळचे माणसं होते ते पद सोडून सोडून पक्ष बदलतील. तुम्हाला लगेच बघायला भेटेल दादा कोणीच कोणाचं नाही या काळामध्ये. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला सगळं जग दादा 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 म्हणेन. ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल, ज्या दिवशी तुमच्या जवळ पैसा जाईल, त्या दिवशी तुम्हाला स्वतःची बायको सुद्धा घरामध्ये फक्त का. म्हणून एकच काम कराकडे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. तो जगाचा मालक एकच माझा सोयरा आहे, जगाचा मालकच माझा नवरा आहे, जगाचा मालकच माझा पती आहे, जगाचा मालकच माझा भाऊ आहे, जगाचा मालकच माझा बाप आहे, जगाचा मालकच माझा माय आहे. ही भावना मनाशी धरा, जगाच्या मालकाचं नामचिंतन करा गड्या. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय ढोबार कुमार कुमार
भगवान परमात्म्याचं नाम होता होईल तेवढं करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. घराच्या बाहेर निघत असताना आंघोळ करून तसं जाण्यापेक्षा कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नका. कारण मी एकच विनंती करतो, दादा लक्ष द्या. आज 19 तारखेपासून रोजाचा महिना लागलाय. 5 वर्षाचं लेकरू डोक्याला टोपी घालतं, दिवसभर धुमका गिळत नाही. त्यांना धर्माविषयी त्यांचा आदर आहे, प्रेम आहे. मुस्लिम बांधवांना, माझ्या सुद्धा हिंदू धर्मातल्या बांधवांना जाण असली पाहिजे की मी हिंदू आहे आणि माझा धर्म माझ्यावरून मला सिद्ध झाला पाहिजे की मी हिंदू धर्मातला आहे. बाहेर जर नुसतं पडलं तर ओळखायला पाहिजे पोरग हिंदू धर्मातलं आहे. कारण आमचं पोरग ओळखायला तयार नाही का? आमच्या कपाळाला गंध सुद्धा नसतो दादा. अरे बाबा, आंघोळ केल्यानंतर गंध लावायला विसरू नका. ही आपली शान आहे, हिंदू धर्माची शान आहे. घराच्या बाहेर पडत असाल तर जगाच्या मालकाला सांगा, देवा मी जाऊन येतोय बरं का, तुझा आशीर्वाद राहू दे गड्या. मी चांगलं वाक्य ऐकलं प्रेमानंद महाराजांचं. आपण प्रत्येक जण प्रत्येक प्रवास आपण गाडीने करतोय, मोटरसायकलवर करतोय, फोर व्हीलरमध्ये करतोय. प्रत्येकाचं जीवन घरातून बाहेर गेल्यानंतर घरामध्ये येतील का आपला भरोसा नाही. पण प्रेमानंद बाबांचं वाक्य आहे. बाबा म्हणतात, जो व्यक्ती जगाच्या मालकाचं नामचिंतन करून घराच्या बाहेर पडतो ना, तो माणूस घरी वापस येतोच. या नामचिंतनाची ताकद. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 11 वेळा श्लोक मनावर घराच्या बाहेर पडावं. त्या बाईचं कुंकू ऍक्सिडेंट मध्ये कसंच पुसलं जाणार नाही. ही या श्लोकाची ताकद आहे. कारण मला सांगा, जगाचा मालक आपलं पालन पोषण केल्याशिवाय राहत नाही. कारण त्या नामचिंतनाची ताकद आहे. पण आज आम्ही रात्र सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत झोप लागत नाही म्हणून रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर रील्स बघत बसतो. पण हातात जप यंत्र घेऊन नाम जप करत नाही. विराट कोहली सारखा अब्जावधी रुपयाचा मालक असताना सुद्धा विराट कोहलीच्या हातामध्ये आज जपयंत्र आहे. तुमच्या आमच्यापाशी आहेच काय? बोलायला गेलं तर रात्र पूर्ण नाही दादा. एकच सांगेन, भगवत चिंतन करत राहा. आपल्या हिंदू धर्माची जाण आपल्याशी राहू द्या. आपल्या लहान लहान लेकरांना संस्कार लावायला शिकवा. हीच आपल्याला कामाला येणार आहे. दुसरं आपल्यासोबत काही येणार नाही. जगाच्या मालकाचं नामचिंतन करत 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 एक दिवस या जगाचा निरोप घ्या. नक्की तुम्हाला भगवान परमात्मा पायाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या संख्येने महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या संख्येने पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील दांडेगाव असेल, सर्व परिसरातील श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्याबरोबर आमचे राजूदादा या ठिकाणी उपस्थित आहे. रामेश्वरचे काही मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भजनी मंडळीच्या उपस्थितीमध्ये दाजींच्या सुद्धा सुंदर अशी चालवली दाजींनी, त्यांना सुद्धा कोटी धन्यवाद. सर्वांच्या उपस्थितीमध्ये तास सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. काही बोलण्याच्या योगामध्ये येडावाकडा जर शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष. जे काही चांगलं असेल तर आपल्या कार्याला लावावं आणि आपल्या उद्धार करून घ्यावा. विठ्ठल जय जय हरी.